कर्जतमधील मनसेच्या शिबिरामध्ये राज ठाकरे यांनी राज्य सरकारसह राजकारण्यांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। मराठी माणूस आपला इतिहास विसरला असून आपण धोक्याची सूचना द्यायला आलो असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलंय। राज्यामध्ये सहकार चळवळ सहारा चळवळ झाल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केलाय। तसंच मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला। नावाशेवा सीलिंग नंतर रायगडमधील जमिनी तुमच्या हातून जातील, त्यामुळे सावध रहा असा इशाराही राज ठाकरेंनी रायगडकरांना दिलाय। कर्जतमधील मनसेच्या शिबिरामध्ये राज ठाकरेंनी राज्य सरकारसह राजकारण्यांवरती जोरदार हल्लाबोल केला। मराठी माणूस आपला इतिहास विसरला असून आपण धोक्याची सूचना देण्यासाठी आलो असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्यामध्ये सहकार चळवळ सहारा चळवळ झाल्याचा घणाघात सुद्धा राज ठाकरेंनी केलाय। तसंच मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी षडयंत्र सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय। नावाशेवा सीलिंग नंतर रायगडमधील जमिनी तुमच्या हातून जातील असंही त्यांनी सांगितलंय। कोणी मराठा, कोणी कुणबी, कोणी माळी, कोणी साळी, कोणी आगरी, कोणी ब्राह्मण, कोणी मराठा, काय चालू आहे? हे चालू नाहीये, हे चालवलं जातंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, हा एकत्र राहू नये, यातला मराठी माणूस एकत्र राहू नये याच्यासाठी बाहेरच्यांचे प्रयत्न सुरू आहेत, हे आमच्या आतल्या लोकांना समजत नाहीयेत। आत्ताचं सरकार जे आहे ती सहकार चळवळ नव्हे, कळलं का? ती सहारा चळवळ। आम्ही अडकलोय, आम्हाला सहारा द्या। त्याच्यामुळे ती सहकार चळवळ नाही की सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार सांभाळायचं, ती ही सरकार चळवळ नाही। महाराष्ट्राच्या विरोधातली ही जी सहकार चळवळ जी सुरू आहे ही मला असं वाटतं तुम्ही जर नेमकी नीट ओळखली नाहीत, कारण आपल्याकडचे नेते लाचार झालेले आहेत, मिंधे झालेले आहेत, पैशाने वेडे झालेले आहेत, त्यांना सत्व कळत नाही, त्यांना पाठीचा मणका नाही, स्वाभिमान नाही, काही नाही। आज इकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, तिकडून तिकडे गेले, पण आपल्याकडची महाराष्ट्रामधली महानंदा डेअरी ही भविष्यात पुढे अमूल गिळंकृत करते का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तुमचा झालेला ब्रिज आहे कुठला आता, नावाशेवा, शिवडी नावाशेवा झालाय ना, या शिवडी नावाशेवा आज तो ब्रिज झालेला आहे। ज्या ज्या वेळेला असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत ना, त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत, कारण बेसावध होत आम्ही, आम्हाला कळतच नाही, तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी देऊन टाकतो। उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही। इथे विमानतळ येतोय, इथे मुंबईला लिंक होणारा रस्ता येतोय, आणि हा रस्ता आल्यावरती, हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।